तर ज्या दिवसाची आम्ही एवढ्या आतुरतेनं वाट बघत होतो ना, ती गोष्ट आमच्या घरी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय आमचा आनंद. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. आंबे इतके भारी आहेत ना, खूप भारी आहेत आंबे. आणि जर तुम्हाला हवे असतील तर सांगा, मी कॉन्टॅक्ट नंबर देते. तर इथे आमची खुशी तुम्ही बघू शकता. शरणव तर एवढा खुश झालेला ना, बापरे. आणि आंब्यांचा वास पण घरभर सुटला होता. आणि आम्ही ट्राय करायसाठी म्हणून 2 आंबे कापून बघितले, तर टेस्ट तर एक नंबर होती. आंबे पण छान होते, खूप मस्त होते. बदलापूरमध्येच एक आहेत, त्यांच्याकडून आम्ही आंबे घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता आंबा, मस्त एकदम छान टेस्ट होती. आणि मग आम्ही आंबे वगैरे खाऊन घेतले. त्याच्यामध्ये पण रुसाफुगी दोघांची चालू होती, की मला कोय पाहिजे, दादाला नाही द्यायची, मला कोय पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे आंब्यांच्यावरनं किती भांडणं होतात. आणि मग इथे दूध नासलं होतं माझं, तर त्याचं पनीर करून ठेवलं होतं, त्याचीच भुर्जी बनवली होती मी. तर मी दूध कधीच वाया घालवत नाही. माझी मम्मी पण बोलते, काय गं बाई, दूध नासलेलं पण वाया नाही घालवत तू म्हणून. तर अशी भुर्जी पण छान वाटते. ह्याची पण रेसिपी सिम्पलच आहे. म्हणजे दूध फाटलेलं असतं ना, ते पूर्ण गाळून घ्यायचं, त्यातलं पाणी घट्ट नितळून घ्यायचं, थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं. नंतर कांदा टोमॅटो सगळं घालून फोडणीमध्ये सगळे मसाले घालायचे आणि झाली आपली पनीर भुर्जी. सकाळी नाश्त्याला डोशाचं थोडंसं पीठ राहिलं होतं, विकतचं आणलेलं ते, आणि फोडणीचा भात होता. सकाळीच मी ठरवलं होतं की खाली जाऊन जरा वॉकिंग करायचं. वॉकिंग करायला गेली तर चप्पल तुटलं. मग अनवानीच वॉकिंग केलं आणि मग दिवसभर यांचं चप्पल घालूनच दिवस माझा काढला. हे सगळी कामं माझी आवरून घेतली मी. हा दुपारी अभ्यासाला बसला होता, म्हणजे बसवला होता त्याला. दळण वगैरे आलं होतं तर ते टाकलं होतं. बेडशीट धुवून टाकली होती आणि सगळी बाकीची कामं, जेवण, भांडी, सगळं सगळं चक्काचक आवरलं होतं. आज म्हटलं जरा बेडशीट वगैरे चेंज करूया, तर ते पण केलं होतं. आणि इकडे कपडे वगैरे पण मशीनचे सुकत वगैरे घातले होते. त्याच्यानंतर म्हटलं दुपारी थोडा वेळ आहे, तर लसूण खूप दिवस झालं माझा सोललाच नव्हता मी. आजकाल माझं असं होतं आहे ना, मोबाईल घेते मी एडिटिंगसाठी, एडिटिंग वगैरे सगळं होतं पण, आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम ओपन करून रील्स बघत बसते ना, ते मोबाईल मग हातातून सुटतच नाही. आणि त्यात बिग बॉस बघते, त्यामुळे त्या बिग बॉसचे वगैरे वगैरे रिलेटेड रील्स वगैरे येतात, त्याच्यामुळे माझी कामं भरपूर राहतात. तर रात्री मी इडलीचं पीठ वगैरे, म्हणजे सकाळी इडलीचं तांदूळ वगैरे भिजत घातलं होतं, ते रात्री सगळं दळण वगैरे करून घेतलं. मुलं खाली खेळायला गेली होती, कारण सॅटर्डेला सुट्टी होती त्यांना. तर ते लोक वरती आल्यानंतर मग जेवण वगैरे घेतलं. मी अगोदरच जेवण घेतलं होतं, कारण शरणव बोललं होतं आम्हाला वेळ होईल. तर असा होता माझा आजचा दिवस.